त्यावेळेस आपल्या पत्नीचं खरं स्वरूप कळत असतं, हे एक लक्षात घ्यावं जर कोणी असं समजत असेल की मेरीवाली तू बहुत अच्छी आहे. ठीक आहे. गोविंदा गोविंदा. प्रभू श्रीरामांनी पहिला वधसुद्धा एका स्त्रीचाच केला आणि पहिला उद्धारसुद्धा एका स्त्रीचाच केला. त्यामुळं स्त्री पुरुष असा भेद कृपया नको करायला. ठीक आहे. ह्या गोष्टीसुद्धा आपण लक्षात कृपया घ्याव्यात. एक ड्राफ्ट मी तयार केला आहे आणि त्याचं प्रूफ रिडिंग आणि चेकिंग वगैरे सुरू आहेत गोष्टी. सो हे लवकरच तुमच्या भेटीसाठी ई बुक स्वरूपात मी अवेलेबल करेन. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं शिवज ॲस्ट्रोलॉजी चॅनलमध्ये. खूप महिन्यानंतर, मला वाटतं वर्षानंतर कॅमेरासमोर येतो आहे. काही महिन्यांपूर्वी आपण रामचरितमानस हे लिखित स्वरूपात पाहत होतो. बऱ्याच जणांनी मला प्रतिक्रिया दिल्या, माझे मित्र मैत्रीण नातेवाईक स्नेहसंबंधी, की आपण जे लिखित स्वरूपात पाहतोय वाचतोय रामचरितमानस, हे लिखित स्वरूपात न करता मी त्यावर समोर येऊन बोलावं. ठीक आहे. व्हिडिओ स्वरूपात ते करावं असं बऱ्याच जणांची प्रतिक्रिया आली आणि माझीसुद्धा तशी इच्छा होती. परंतु काही कारणांमुळे मी कॅमेऱ्यावर खूप महिने झाले येत नव्हतो, टाळत होतो. त्या मनस्थितीमध्ये नव्हतो, अजूनही नाही आहे. जे माझ्या जवळची माणसं आहेत त्यांना माहीत आहे सध्या मी कोणत्या कंडिशनमधून जात आहे. अजूनही ते गोष्टी सुरू आहेत. त्यामुळं मन करत नव्हतं कॅमेरासमोर पुन्हा यावं. परंतु प्रेरणा मिळाली, विचार केला सुरू करूयात. कुठपर्यंत पोचतोय ती जी गोष्ट असते ती नंतरची गोष्ट असते. राईट. ते म्हणतात की आपण ध्येयापर्यंत न पोचणं ही खरी शोकांतिका नाही आहे, तर पोचण्यासाठी ध्येयच नसणं ही खरी शोकांतिका आहे. ठीक आहे. तर बघूयात, आपण चालू करूयात. माझी ही इच्छा होती रामचरितमानसवर व्हिडिओ स्वरूपात भाष्य करण्याची, चर्चा करण्याची. तर आजपासून सुरू करूयात. मे बी 2-3 दिवसाला वगैरे असे छोटे क्लिप्स मी पोस्ट करत जाईन, 3-4 दिवसाला जसं जमेल तसं. कारण सध्या खूपच वेगळ्या कंडिशनमधून सुद्धा जात आहे. त्याशिवाय मी बऱ्याच जणांना माहिती असेल की पुस्तक लिखाणाचं माझं काम सुरू होतं आणि ते ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. पुस्तक लिखाण माझं ऑलमोस्ट झालेलं आहे. त्याचं एक ड्राफ्ट मी तयार केला आहे आणि त्याचं प्रूफ रिडिंग आणि चेकिंग वगैरे सुरू आहेत गोष्टी. सो हे लवकरच तुमच्या भेटीसाठी ई बुक स्वरूपात मी अवेलेबल करेन. त्याचे अपडेट्स मी वेळोवेळी देत राहीन. त्याचं काय विषय आहे, पुस्तकाचा काय विषय आहे, काय आहे पुस्तकामध्ये, बघूयात. मे बी जमलं तर या व्हिडिओच्या शेवटी मी सांगण्याचा प्रयत्न करेन किंवा लवकरच तुम्हाला कळेल त्याबद्दल. ठीक आहे. खूप छान पुस्तक आहे, खूप उपयोगी पुस्तक आहे मी म्हणेन ते. तर चला चालू करूयात आपण रामकथेबद्दल, रामचरितमानस या विषयाबद्दल. तर मुळात काय आहे ना की रामकथा सांगण्याची, बोलण्याची, त्यावर भाष्य करण्याची गरज काय, असं मला का गरज वाटली, तर याचं कारण असं आहे की मी स्वतः समाजात बघतोय, कन्सल्टेशन्समधून पाहतोय, माझ्या स्वतःच्या अनुभवांवरून पाहतोय की भारत म्हणजे ना, भारताची जी ओळख आहे, ठीक आहे, आपली जी संस्कृती परंपरा आणि आपली जी कुटुंब व्यवस्था, ठीक आहे, ही जी भारताची जी ओळख आहे, तर त्या कुटुंब व्यवस्थेची
मृत्यू घंटा वाजायला लागलेली आहे असं बरेच जण म्हणत आहेत. नातेसंबंध खूप बिघडत चालले आहेत, खूप बिघडत चालले आहेत सर्वच नातेसंबंध. आई वडील, भाऊ बहीण, गुरु, ठीक आहे, सरकारही मी याच्यामध्ये म्हणेन, ठीक आहे. कारण काय काय गोष्टी आपण शिकू शकतो रामकथेमधून, रामचरितमानसमधून. मी तुम्हाला एक एक गोष्टी आज आपण एक ओव्हरव्ह्यू बघूयात या व्हिडिओमध्ये. आणि हे नातेसंबंध बिघडत असताना यामध्ये सर्वात महत्त्वाचं सुद्धा एक नातं आहे, जे पती पत्नींचं नातं, नवरा बायकोंचं नातं. हे सुद्धा हल्ली खूप बिघडत चाललेलं आहे. डिवोर्सचं प्रमाण खूप वाढत आहे भारतासारख्या देशामध्ये. खूप वाईट गोष्ट आहे, खूप खेदाची गोष्ट आहे, शोकांतिका आहे ही, ठीक आहे. मी म्हणेन की पती पत्नींना म्हणेन की तुम्हाला रामायण कळलंच नाही, ठीक आहे. आणि सीतासुद्धा तुम्हाला कळली नाही. पत्नी वर्गाला सुद्धा मी हे सांगेन की जर तुम्ही असं संसार नीट जर करत नसाल किंवा होत नसेल तर काहीतरी कुठेतरी गडबड आहे आणि काहीतरी गोष्टी कमी आहेत, राईट. काहीतरी जाणून घेण्याची नितांत गरज आहे. आपल्याला हिंदू शास्त्र धर्म कळलाच नाही आहे असं मी म्हणेन. उगाच आपण देवासमोर टाळ्या वाजवून 4 आरत्या केल्या म्हणजे देव प्रसन्न होत नाही, ठीक आहे. त्यामुळं भारतीय म्हणवून घेणाऱ्या आणि संसारात नीट लक्ष न देणाऱ्या बायकांना मला असं सांगावंसं वाटतं की तुम्हाला रामकथा ऐकण्याची गरज आहे, सीता कळून घेण्याची गरज आहे. मला शास्त्रधर्म समजलंच नाही आहे, ठीक आहे. आणि तशाच गोष्टी पतिवर्गांना सुद्धा आहे की ज्या ठिकाणी एक पत्नीव्रत प्रभू श्रीरामांच्या आपण गोष्टी करतोय, त्या ठिकाणी मी असंही पाहिलं आहे की लग्न झालं, बाळ झालं तरीसुद्धा माणसं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये गुंतून आहेत, संसारात लक्ष नाही. असेही मी माणसं पाहिलेत, सर्वांनाच. मग म्हणून म्हणलं की नवरा बायको असतील, आई वडील, भाऊ बहीण, सर्व नातेसंबंध बिघडत चालले आहेत. आणि त्यासाठी मी असं ऑब्झर्व केलं की रामायण जे आहे, रामकथा जी आहे, रामचरितमानस जे आहे ना, यातून आपण खूप काही शिकू शकतो. खूप काही शिकण्यासारखं आहे रामकथेमधून, ठीक आहे. त्यामुळं आपण बोलूयात हळूहळू सर्व गोष्टींबद्दल त्या वेळेस. आपण इथे गोस्वामी तुलसीदासजी यांच्याद्वारे रचित श्रीरामचरितमानस याचा संदर्भ घेतो आहे, आधार घेत आहे. मी काही नोट्सही बनवून आणल्या आहेत, काही गोष्टी मिस नको व्हायला यासाठी. त्याशिवाय श्रीरामचरितमानस आणि रामायण हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत, परंतु दोन्ही पण प्रभू श्रीरामांशीच निगडीत आहेत. रामायण जे आहे ते वाल्मिकी ऋषी यांनी संस्कृत भाषेमध्ये लिहिलं आहे आणि रामचरितमानस जे आहे ते गोस्वामी तुलसीदासजी यांनी लिहिलेलं आहे. तर आपण तुलसीदासजी यांनीच लिहिलेल्या श्रीरामचरितमानस याचा आधार घेऊन पुढे चर्चा करणार आहोत. तर हे जे रामचरितमानस आहे हे बघा की खूप सर्वांग सुंदर आहे, चहू बाजूने सुंदर असं हे रामचरितमानस आहे. सर्व रसांचं स्वाद देणारं रामचरितमानस आहे, रामाची कथा आहे. यामध्ये शृंगार रस असेल, हास्य रस असेल, करुणा रस असेल, ठीक आहे, रौद्र रस असेल, वीर रस आहे, भयानक रस आहे, बिभत्स रस आहे, अद्भुत
असं रस आहे, शांत रस आहे, वात्सल्य रस आहे आणि भक्तिरस. अशा सर्व रसांचं स्वाद देणारी ही रामकथा आहे. त्यामुळं तुम्ही ही रामकथा नक्की ऐका. त्याशिवाय अजून एक गोष्ट अशी आहे की हल्ली समाजामध्ये स्त्री पुरुष भेदसुद्धा खूप पाहायला मिळतो. 2 उदाहरणं आपण घेऊ शकतो की जर कोणत्या स्त्रीवर अन्याय होत असेल तर समजा 100% लोक जर त्या स्त्रीसाठी जात असतील मदतीला, तर त्याच वेळेस जर पुरुषावर कुठे अन्याय झाला तर त्या 100% लोकांपैकी बरेच जण गायब होतात आणि 2-5% लोकच फक्त उरतात. ठीक आहे. तर हा स्त्री पुरुष भेद नसावा. हीच गोष्ट थोडंसं उलट जरी केली की अन्याय न होता एखादी स्त्रीचं काही चुकत असेल आणि एखाद्या पुरुषाचं काही चुकत असेल, तर या संदर्भात ज्यावेळेस पुरुषाचं काही चुकतं त्यावेळेस पुन्हा ती 100% लोक जी माणसं असतात ती समोर येतात. ठीक आहे. आणि त्याचं जे काही आपली मतं आहेत ती मांडत असतात. परंतु त्याच वेळेस जर कुठे स्त्रीचं जर कुठे काही चुकत असेल तर त्या 100% लोकांमधली पुन्हा एकदा बरीच माणसं गायब होतात आणि 2-5%च लोक उरतात. ठीक आहे. सो असा भेद नसावा. ठीक आहे. आणि मला अभिमान आहे की मी त्या 2-5% लोकांमध्ये आहे. स्त्री पुरुष असा काही भेद नाही आहे. जिथे अन्याय किंवा जिथे कोणावर अन्याय होत असेल, कोणाचं चुकत असेल, याच्यामध्ये स्त्री पुरुष असा भेद आपण नाही करायला पाहिजे. यासाठीच या गोष्टीचा सुद्धा इथे एक आपण संदर्भ घेऊ शकतो की बघा, रामायणामध्ये रामकथेमध्ये प्रभू श्रीरामांनी, ठीक आहे, प्रभू श्रीरामांनी पहिला वध जो केला तो कोणाचा केला बरं? प्रभू श्रीरामांनी पहिला वध ताडका राक्षसी हिचा वध केला. ठीक आहे. अन्याय अत्याचार करत होती ती स्त्री. त्यामुळं वध करताना हे त्यांनी पाहिलं नाही की स्त्री आहे का पुरुष आहे. राईट. आणि पहिला उद्धार सुद्धा अहिल्या मातेचा केला. ठीक आहे. तर असं प्रभू श्रीरामांनी पहिला वध सुद्धा एका स्त्रीचाच केला आणि पहिला उद्धार सुद्धा एका स्त्रीचाच केला. त्यामुळं स्त्री पुरुष असा भेद कृपया नको करायला. ठीक आहे. ह्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात कृपया घ्याव्यात. काय शिकवते बरं रामकथा? ठीक आहे. रामायणामधून, रामचरितमानसमधून आपल्याला काय काय शिकायला मिळतं तसं तर खूप काही आहे. जेवढं जमेल, जेवढं डिस्कस करता येईल तसं मी माझ्या परीने, माझ्या लेवलने करेन. हे बघा की आदर्श गृहस्थ जीवन कसं असावं हे आपल्याला रामकथेमधून, रामचरितमानसमधून नक्कीच पाहायला मिळतं. राजधर्म कसा असावा, आदर्श राजा कसा असावा, सरकारने कसं राहायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, कशा पद्धतीने राजकारभार चालवायला पाहिजे, या गोष्टीसुद्धा आपल्याला रामायणामध्ये, रामकथेमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर आदर्श, मी जसं म्हणलं की आदर्श पारिवारिक जीवन तुमचं कसं असावं, पती पत्नीचं नातं कसं असावं, पतिव्रता धर्म म्हणजे काय, ठीक आहे, ते कसं असावं. सीतामाता यासाठी भारतीय स्त्रियांमध्ये सर्वोच्च आहेत. ठीक आहे. लक्षात घ्या की उद्या आपल्या पतीला राज्य मिळणार होतं. ठीक आहे. अयोध्येचा राजा म्हणून नाव लौकिक होणार होता. तर जिथे आपल्या पतीला राज्य मिळणार
ते राज्य न मिळता 14 वर्षाचा वनवास मिळतो. किती मोठी गोष्ट आहे, किती गूढ गोष्ट आहे. आणि असं 14 वर्षाचा वनवास अचानकपणे मिळाल्यानंतर काय स्वप्न असतील ना सीता माता यांचे, की उद्या आपला नवरा राजा होणार आहे, मी राणी होणार आहे, राईट. आणि किती स्वप्न काय काय रंगवले असतील. एकीकडे हे चालू आणि एका क्षणात असं कळतं की तुम्ही वनवासाला जायचं आहे. बरं, तुम्ही नाही, रामाने, प्रभू श्रीरामांनी. त्यावेळेस सीता मातेने काय भूमिका घेतली सर्व गोष्टींवर, हे सुद्धा खूप चिंतनाचा विषय आहे. खूप समजून घेण्याचा विषय आहे तो. आपण ते त्या वेळेस नक्की त्यावर डिटेलमध्ये चर्चा करूयात. त्यामुळं एक गोष्ट सांगेन की सर्व पतिवर्गांना की 14 वर्ष वनवास मिळाल्यानंतर सुद्धा सीता माता प्रभू श्रीरामांसोबत कशा राहिल्या ते आपण पाहिले आहेत. ठीक आहे, मी म्हणेन की 14 वर्ष राहू द्या, आयुष्यातली जर फक्त 2-4 वर्ष जरी तुमच्यावर काही संकट आली तर त्यावेळेस तुमची पत्नी तुमच्यासोबत कशी राहते ना, त्यावेळेस आपल्या पत्नीचं खरं स्वरूप कळत असतं. हे एक लक्षात घ्यावं. जर कोणी असं समजत असेल की मेरी वाली तू बहुत अच्छी आहे. ठीक आहे, गोविंदा गोविंदा. एक म्हणतात की धीरज धर्म मित्र अरुणारी आपद काल परखीय चारी. ठीक आहे, धीरज धर्म मित्र अरुणारी आपद काल परखीय चारी. म्हणजे धीरज, तुमचं धैर्य, धर्म, मित्र आणि तुमची नारी. ठीक आहे, बायको, पत्नी, या सर्वांची परीक्षा जी आहे ती संकट काळातच होत असते. त्यामुळं संकट काळामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कोण कसं आहे, कोण कसं आहे. ठीक आहे. अच्छा, ज्या स्त्रिया, ज्या पत्नी, असं नाही की सर्वच जण नापास होतात, राईट. आणि ज्या स्त्रिया या काय म्हणू आपण त्याला, या परीक्षेमध्ये, या संकटामध्ये पास होतात, त्यांना खरंच सलाम आहे. ठीक आहे, अशा नारी ज्या आहेत ना, ते आपल्या धर्माचे भूषण आहेत, राईट, असं मी म्हणेन. आपले खरंच त्यांचं ते खूप पूजनीय आहेत, सतीतुल्य आहेत असं मी म्हणेन. आणि आहेत अजूनही नाही, बरेच स्त्रिया अशा आहेत. माझ्या कन्सल्टेशन्समध्ये सुद्धा मी बरेच असे खूप फायटिंग स्त्रिया पाहतो की खूप खडतर प्रवास असतो, तरीसुद्धा ते आपल्या नवऱ्यासोबत खूप जिद्दीने संसार करत असतात. तर खरंच त्यांना सलाम आहे. खरंच त्या खानदानी अशा हिंदू धर्मीय स्त्रिया पूजनीय आहेत. ठीक आहे, देवी तुल्य आहेत. तर अशा स्त्रियांना शतशत नमन, वारंवार त्यांच्या चरणामध्ये प्रणाम आहे. ठीक आहे. पुढे रामचरितमानस आपल्याला बंधुप्रेम पण शिकवते, आदर्श बंधू कसे असावेत. ठीक आहे, काय म्हणतात, काय उल्लेख आलाय की तुम मम प्रिय भरत समभाई. ठीक आहे, तुम मम प्रिय भरत समभाई. म्हणजे राम आणि लक्ष्मणाचं तर आपण ऐकूनच आहोत, राईट. बट लक्ष्मण तर प्यारे आहेतच, परंतु लक्ष्मणासोबतच इतर भाऊसुद्धा त्यांना प्रभू श्रीरामांना खूप प्यारे आहेत. आणि भरतसुद्धा खूप विशेष आहे त्यामध्ये. त्यामुळे हनुमानांना त्याचा उल्लेख करत असताना तुम मम प्रिय भरत समभाई असं उल्लेख करतात. ठीक आहे. पुन्हा आपल्याला रामायणातून, रामचरितमानसमधून सर्वोच्च भक्ती पाहायला मिळते. त्याचं जे उदाहरण आहे ते स्वतः हनुमान. ठीक आहे, मारुती राया आहेत.
आमचे गुरुजी असं म्हणतात की हनुमानबद्दल चर्चा करत असताना की आपण काय म्हणतो की राम काज करवे को आतुर. ठीक आहे, हनुमानाचं वर्णन कसं आहे की राम काज करवे को आतुर. आणि तुम्ही काय करताय, रामाचं काम सोड आणि तुम्ही तुमची कामं देताय हनुमानांना की हे कर ते कर ते कर. ठीक आहे, गोविंदा. हरकत नाही, भक्ती नक्कीच करावी, परंतु सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्यावा की आपण देवाजवळ सुद्धा कोणत्या गोष्टी मागाव्यात आणि किती लेवलपर्यंत गोष्टी मागाव्यात हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. सतत फक्त भौतिक गोष्टींच्याच मागे न लागतात कधीतरी थोडंसं भक्ती देखील मागितली पाहिजे, है ना. ते असं म्हणतात की देवळातला देव पण असं म्हणतो की प्रत्येक वेळेस मागायलाच येता, हां, कधीतरी भेटायला पण येत जा. तर भेटायला ये थोडंसं. ठीक आहे, भक्तीसुद्धा असू द्या, प्रेमसुद्धा असू द्या, ती भेटसुद्धा असू द्या. प्रत्येक वेळेस गोष्टी मागणं मला हे दे ते दे. ठीक आहे, थोडंसं पुढे आपण रामचरितमानसमध्ये ज्ञान आहे, विज्ञान आहे तेही बघत असतो. समुद्रामध्ये दगडं तरंगली होती, त्या काळामध्ये सेतूचं निर्माण केलं होतं. ठीक आहे, पूल बांधला होता. हे सर्व गोष्टी ज्ञानाशिवाय विज्ञानाशिवाय तर शक्य नाही आहेत, राईट. संजीवनी बुटीचा पण एक प्रसंग आहे, पुष्पक विमानचा सुद्धा एक प्रसंग आहे. असे बरेच प्रसंग आहेत. तर ज्ञान आहे, विज्ञान आहे. रामचरितमानसमध्ये मर्यादा आहे, मर्यादा. जंगलात होते प्रभू श्रीराम. ठीक आहे, जंगलात होते त्यावेळेस शूर्पणखा प्रभूंसमोर आली आणि विवाहाचं, ठीक आहे, विवाहाचा प्रस्ताव समोर मांडला प्रभूंच्या. जंगल आहे, कोण बघणार आहे, ठीक आहे, आणि पुरुष आहात तुम्ही. आणि त्या काळात एकापेक्षा जास्त, इवन त्या काळात काही आजही आपण म्हणू एकापेक्षा जास्त जरी लग्न झाले तरी त्यात काही गैर समजत नाहीत, राईट. परंतु नाही, प्रभू श्रीरामांनी ते मर्यादा पालन केलं. आणि म्हणूनच आपण ही एकच गोष्ट नाही, असे बरेच इन्सिडेंट आहेत, बरेच गोष्टी आहेत. त्यामुळं आपण त्यांना मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम असं म्हणत असतो. पाहूयात आपण एक एक गोष्टी. पुढे रामचरितमानसमध्ये आपण त्यागाचं सुद्धा दर्शन करू शकतो. ठीक आहे, त्यागाच्या बाबतीत तर मी म्हणेन की इथे प्रत्येक पात्र, प्रत्येक व्यक्ती एक उदाहरण आहे. ठीक आहे, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये किती त्याग केला. त्याच्यानंतर सीता माता, ठीक आहे, सीतेने केलेला त्याग. भरत आहे, दशरथजी आहेत, लक्ष्मण आहे, उर्मिला. ठीक आहे, बरेच जण माहिती नसेल तर सांगतो की उर्मिला म्हणजे लक्ष्मणची बायको. ठीक आहे, तर उर्मिला आहे. असे बरेच पात्र आहेत ज्यांनी त्यांच्या लाईफमध्ये त्याग, ठीक आहे, सॅक्रिफाईस केलेला आहे. जणू काही प्रत्येक व्यक्ती इथं त्यागाचं एक उदाहरण बनवू इच्छित आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला रामचरितमानसमध्ये त्याग सुद्धा पाहायला मिळतो. वैराग्य आहे. रामांनी जिथे जिथे जो भाग जिंकला की नाही तो अयोध्येमध्ये जोडून घेण्याचा प्रयत्न कधीच त्यांनी केला नाही. तिथल्याच व्यक्तीला राजा बनवून त्यांना राजकारभार चालवण्यासाठी मार्गदर्शन केलं, त्यांनाच प्रेरणा दिली. सो धन्य आहेत. ठीक आहे, प्रभू श्रीराम. तर अशा पद्धतीने त्याग आहे, वैराग्य आहे, सदाचार आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपण रामायणामधून, रामकथेमधून आणि रामचरितमानसमधून शिकू शकतो. रामचरितमानस कोणासाठी उपयोगी आहे बरं, तर स्त्री, पुरुष, बालक
वृद्ध आणि युवक सगळ्यांसाठी समान उपयोगी आहे. स्त्रियांसाठीच नाही आहे, फक्त पुरुषांसाठीच आहे, पुरुषांसाठी नाही फक्त स्त्रियांसाठीच, असं काही नाही. लहान बाळांसाठी सुद्धा आहे, युवकांसाठी सुद्धा आहे, आणि जे वृद्ध आहेत, वयस्कर आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा समान उपयोगी आहे. सगुण साकार भगवंताच्या आदर्श ही जी मानवलीला त्यांनी केली, ठीक आहे, त्यांचे जे गुण, त्यांचा जो प्रभाव आहे, त्यांचं जे रहस्य आहे, प्रेमाच्या त्यांच्या या गूढ तत्वाला, ठीक आहे, अत्यंत सरळ, रोचक आणि ओजस्वी शब्दामध्ये वर्णन रामचरितमानस नक्की करतं. तर कोण कोण करतं, म्हणजे कोण कोण ह्या गोष्टींना फॉलो करतं? रामचरितमानस असेल, रामकथा असेल, कोण कोण ऐकतं बरं, कोण कोण फॉलो करतं? तर बघा, गरीब असेल, श्रीमंत असेल, शिक्षित असेल किंवा अशिक्षित असेल, गृहस्थ असतील किंवा संन्यासी असतील, ठीक आहे, स्त्री असेल, पुरुष असेल, सर्वच जण ही रामकथा ऐकतात, त्याचं श्रवण करतात. आणि एवढंच नव्हे, मी एक सांगू की रामकथा जी आहे ती स्वतः प्रभू श्रीरामांनी सुद्धा ऐकली आहे. श्रीरामांचेच मुलं लव आणि कुश यांनी ती रामकथा गायली आहे, आणि प्रभू श्रीरामांनीच स्वतः रामकथा ऐकलेली आहे. ठीक आहे. गीत रामायण तुम्हाला माहीतच असेल, त्यामध्ये खूप छान लिहिलं आहे ते. गाणंही ते खूप छान आहे, तुम्ही नक्की ऐका. ते अशा पद्धतीने श्रीराम 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 स्वय श्रीराम प्रभु ऐकती स्वय श्रीराम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. छान आहे, खूप छान आहे गाणं. पुढे पण छान उल्लेख आहे. माफ करा, मी काही गायक नाही आहे, तर पण याच भक्तीने आणि श्रद्धेने गाते. पुढे पण खूप छान त्याचा उल्लेख आहे की राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्वच ते तपोवनींचे वाल्मिकींच्या भावमनींचे मानवी रूपे आकारती कुशलव रामायण गाती. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रभू श्रीरामांनी सुद्धा ही रामकथा ऐकलेली आहे, सांगायचं मुद्दा. ठीक आहे. तर अशा या रामकथेचं, ठीक आहे, जेवढा प्रचार होईल तेवढं चांगलं. कारण यातून काय आहे ना की भक्ती, ज्ञान, नीती, सदाचार या सर्वच गोष्टींचा
जेवढा प्रचार प्रसार, जेवढा गोष्टी इफेक्टिवली रामायण सांगते, रामकथा लोकांना सांगत असते, एवढी ताकद इतर कुठेही पाहायला मिळणार नाही तुम्हाला. की भक्ती आहे, ज्ञान आहे, सदाचार आहे, नीती आहे. पुढे मी म्हणेन की मी सांगेन की काय फायदा आहे, मी जे रामचरितमानसवर बोलणार आहे, हे बोलण्याचा मला काय फायदा, किंवा तुम्ही ऐकणार आहात तर तुमचा काय फायदा, का बरं ऐकावं. फायदा प्रॉफिटशिवाय आपण माणसं काम करत नाही, राईट. तर हे जे रामचरितमानस आहे ना, हा एक मी म्हणेन की खूप आशीर्वादात्मक ग्रंथ आहे. ठीक आहे. या ग्रंथाचं, रामकथेचं वाचन केल्याने, ऐकल्याने नक्कीच यातून लोकांना शुभाशीर्वाद मिळतो. त्यांच्या जे काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात. लोकांना कसं वागायचं, कसं गोष्टी करायच्या ह्याचंही ज्ञान मिळतं. भक्ती मिळते. ठीक आहे. सत्संग मिळतो, भक्ती मिळते आणि आध्यात्मिक मार्गामध्ये तुम्ही प्रगतीपथावर जाता, मी असं म्हणेन. ठीक आहे. लौकिकदृष्ट्या आणि पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा यामध्ये फळ तुम्हाला नक्कीच मिळतं. म्हणजे जे काही आपल्या मटेरियलिस्टिक इच्छा आहेत, डिझायर्स आहेत, त्यासुद्धा पूर्ण करण्याची ताकद रामचरितमानसमध्ये आहे. आणि त्यासोबतच तुमचं आध्यात्मिक प्रगतीसुद्धा करण्याची ताकद या रामचरितमानसमध्ये नक्कीच आहे. ठीक आहे. त्यामुळं मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही ही रामकथा, रामचरितमानस नक्की ऐका. खूप छान आहे. खूप आपण यामध्ये चोपाई आहेत, चोरट्या आहेत, एक काही गोष्टी घेऊन आपण त्याचं विश्लेषण करणार आहोत. छान आहे. तुम्हाला ऐकायलाही छान मजा येईल. आणि मी काय म्हणेन की फक्त ऐकू नये या सर्व गोष्टी. ठीक आहे. त्या ऐकू नये फक्त, तर ते ऐकून त्या गोष्टी शिकून त्या आपल्या आचरणात सुद्धा आणाव्यात. ठीक आहे. त्या गोष्टी फॉलोसुद्धा कराव्यात. हे ऐकण्याबद्दल आमचे गुरुजी अजून एक गोष्ट सांगत असतात की आपण म्हणू की एखाद्याला की छोटू पाणी आण. ठीक आहे. तुम्ही सांगितलं एखाद्याला की छोटू पाणी आण, आणि तुम्ही थांबलात, पण पाणी काय आलंच नाही. आता तुम्ही काय म्हणाल की अरे छोटू, ऐकलं नाहीस का, पाणी आण ना. म्हणजे काय, ऐकलं नाहीस का. म्हणजेच काय, तर जर ऐकलं तर त्यांनी ते केलं असतं. ठीक आहे. जर ऐकाल तर कराल. त्यामुळं ऐकणं म्हणजे फक्त ऐकणं नाही, ऐकणं म्हणजे करणं असतं. ठीक आहे. त्यामुळं फक्त ऐकायचं नाही आहे, या गोष्टींना समजायचं आहे, उमजायचं आहे, त्या गोष्टी आचरणात आणायच्यात आणि त्या दृष्टीने वागण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. जय श्रीराम, जय जय श्रीराम. आणि तर अशा पद्धतीने तुम्हाला लौकिक आणि पारमार्थिक लेवलवरती दोन्ही ठिकाणी फायदा नक्कीच होईल या रामचरितमानसचा. आणि का नाही होणार, तुम्ही एक लक्षात घ्या की प्रभू श्रीरामांचे अनन्य भक्त असे गोस्वामी तुलसीदासजी यांनी ह्या रामचरितमानसची रचना केलेली आहे. आणि ती सुद्धा भगवान शिवजी यांनी त्यांना प्रेरणा दिली. ठीक आहे. गौरी शंकरजी यांच्या आज्ञेवरूनच या रामचरितमानसची रचना झालेली आहे. आणि स्वतः शंकरांनीच, ठीक आहे, स्वतः महादेवांनीच या रामचरितमानसवर सत्यम शिवम सुंदरम अशा पद्धतीने स्वतःची सही केलेली आहे. असं जर मी तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल तुम्हाला, पण खरं आहे. ठीक आहे. त्यामुळं रामचरितमानसचा हा जो अलौकिक प्रभाव आपण बघतो. ठीक आहे. किती जण आज तागायत, किती जण रामकथा करतात, किती जण रामचरितमानसवर बोलत आहेत. इतका मोठा हा जो प्रभाव झालेला आहे, हे सहजच आहे ना, हे होणारच. हे काय असं मामुली नाही ना.
स्वतः भगवान शिवजींची प्रेरणा आहे, त्यांनी स्वतः त्याला व्हॅलिडेशन दिलेलं आहे, स्वतः त्यांची सही झालेली आहे त्यावरती. त्यामुळं ते सहजच आहे, या गोष्टीला खूप मोठं पाठबळ आहे. ठीक आहे, त्यामुळं अद्भुत आहे रामचरितमानस. पुढे तर अशा या ग्रंथाचं जेवढा प्रचार प्रसार होईल, जेवढं पठण होईल, जेवढं चिंतन मनन आणि अनुसरण होईल, जेवढं लोक त्यांना या गोष्टींना फॉलो करतील, तेवढंच लोकांचं स्वतःचं आणि जगाचं सुद्धा मंगल होईल. ठीक आहे, व्यक्तीपासून पूर्ण जगाचं मंगल करण्याची ताकद या रामचरितमानसमध्ये आहे. ठीक आहे, भगवंताच्या नामामध्ये आणि कथेमध्ये आणि संकीर्तनामध्ये ही एवढी ताकद जरूर असते. त्यामुळं तुम्ही सुद्धा तुमच्या लेवलवरती या गोष्टी शेअर जरूर करा. आणि आपण पुढच्या व्हिडिओपासून ॲक्च्युअल जे काही रामचरितमानसचे जे काही चोपाई आहेत, चोरटे आहेत, ह्या गोष्टी आपण एक एक करून घेणार आहोत आणि त्यावरती चर्चा आपण सुरू करूयात. तर झालेली सेवा, काही माझी भूलचूक होत असेल तर क्षमस्व. झालेली सेवा आपण भगवंताची सेवा भगवंताच्याच चरणी अर्पण करूयात आणि भगवंताची ही कृपा, त्यांच्याप्रती हे प्रेम असंच कायम राहो. आपल्या सर्वांना सुबुद्धी आणि विवेक मिळो अशी प्रार्थना करूयात आपण. विवेक खूप छान शब्द आहे, विवेक. ठीक आहे, चांगला आणि वाईटची जाणीव असणारा किंवा ते ओळखू शकणारा व्यक्ती. विवेक, काय बरं वाईट याचं विश्लेषण आहे ना, ह्या गोष्टी ठरवण्याची ताकद म्हणजे विवेक. खूप ठीक आहे, तर आपण भेटूयात पुढच्या भागात. आपण आपली रामचरितमानसवरती चर्चा सुरू करूयात. तोपर्यंत काळजी घ्या. ज्योतिष, रत्न आणि वास्तुशास्त्र याबद्दल काही शंका असेल तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता. आपण भेटूयात पुढील भागात. लवकरच मी हे पुस्तकाचे सुद्धा जे डिटेल्स आहेत हे मी तुम्हाला मे बी पोस्टमध्ये शेअर करेन. खूप छान पुस्तक आहे. त्याचा विषय काय, त्यामध्ये काय कॉन्टेंट असणार आहे हे सुद्धा गोष्टी मी सोशल मीडियावरती शेअर करेन. आणि ई बुक स्वरूपात हे पुस्तक असेल तर हे तुम्ही नक्की याचं वाचन करावं आणि याला तुम्ही स्नेह द्यावात. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्याही द्याव्यात अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो. आणि भेटूयात आपण पुढच्या भागात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.